शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातल्या पेटीतला एक जरी वायर जळला किंवा निघाला तर ते आपल्याला लावता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला टेक्निशियनला किंवा इलेक्ट्रिशियनला 500 ते ₹1000 चार्ज करावे लागते. त्याच्यानंतर येतात. पण टायमावर त्यांच्याकडे पण खूप कामं राहते. टायमावर तो पण व्यक्ती येऊ शकत नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कुठलाही टाईम वेळ न घालता, तुमचा वेळ थोडासा पण वेळ न घालता तुम्हाला माहिती सांगून देते. ह्या व्हिडिओची खासियत सांगून देते. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. ही जुनी पेटी होती शेतकरी मित्रांनो. जुन्या पेटीमध्ये आपण प्लाय टाकलेला आहे. याच्यामध्ये मेन पण दुरुस्त केलेला आहे. हे स्टार्टर तुम्ही बघितलं आहे. हे स्टार्टर पण खूप आवाज मारत होता. स्टार्टर दुरुस्त केलेला आहे. वरच्या 3 ग्रिपा पण लावून घेतलेल्या आहे. आणि सोबतच वायरिंग पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघू शकता LT-LKचा आहे. ऑटो स्विच आहे. तर चला तुम्हाला पेटी बनवून दाखवते. पेटी आहे मित्रांनो 21 इंचाची रुंदी बाहेरून आणि लांबी बघू शकता 29 इंचाची आहे. प्लाय किती इंचाचा कापला हे पण तुम्हाला दाखवून देते. प्लाय कापलेला आहे मित्रांनो आपण 28 इंचाचा लांबी आणि रुंदी दाखवून देते. रुंदी कापलेला आहे मित्रांनो आपण 20 इंचाची. हे प्लाय कापून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे माप घ्यायचा असतो. माप कसं घ्यायचं? तर आतमध्ये पट्टी टाकून द्यायची. त्याच्यानंतरच डी-क्लॅम्प ठेवून त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. मार्किंग करून झालं की त्याला होल पाडून घ्यायचे आहे. तर आम्ही डायरेक्ट डी-क्लॅम्प ठेवली आहे. त्याच्यावरती एक लाट ठेवून तर हे बघू शकता डायरेक्ट हॅमरच लावून दिली आहे. आपल्याकडे हॅमर होती म्हणून आपण हॅमरच करणार. त्याच्यावरती चारही इकडून चांगले होल करून घ्यायचे आहे. होल करून झाले की हे बघू शकता नट बोल्ट टाकून घेतला याच्यामध्ये. नट टाकलाय आणि वायसर टाकून घेतलेला आहे चारही इकडून, जेणेकरून तो होल मागे पुढे होणार नाही आणि चांगल्या तरीकेनं कसून घ्यायचं आहे. ते जर चांगल्या तरीकेने तुम्ही आत्ताच कसून नाही घेतलं तर ते पाटी पूर्णतः हालत राहणार ते. हे बघू शकता चांगले आपण कसून घेतले. झूम करून दाखवते तुम्हाला. 1, हे 2, हे खालचा 3रा आणि साईडचा 4था. चांगल्या तरीकेनं कसून घेतलेली आहे. कसून घेतल्याच्या नंतर हे मेन बघू शकता. मी आधीच सांगितलं ही जुनी पेटी होती म्हणून आपण याला पण दुरुस्त करून घेतलेलं आहे. हे मेन आहे मित्रांनो. मेनमधल्या आपण ग्रिपा काढून घेतलेल्या आहे. ग्रिपा काढल्यानंतर चांगलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्याला. आणि हे बघू शकता 32 एम्पिअरची कस्टमरनी आणून दिली होती आपल्याला. एक नवीन ग्रिप आणून दिली होती आणि ही मेनच्या ग्रिप. याला चांगलं ग्रीसिंग करणार आहे आपण. वरती आणि खाली ग्रीसिंग लावून घ्यायचं आहे. आणि स्टार्टर पण आपल्याला रिपेअर करायचा आहे. खूपच आवाज मारते शेतकरी मित्रांनो हे पण. आणि हा ऑटो स्विच बघू शकता. ओरिजिनल ऑटो स्विच आहे. LT-LKचा जबरदस्त ऑटो स्विच आहे. याच्यावरती पण पूर्ण डिटेल माहिती एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मी. त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. आणि हे बघू शकता पिवळा ऑइल पेपर आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. ऑइल पेपर ठेवला की त्याच्यावरती अशा ग्रिपा लावून घ्यायच्या आहे. आणि हे सोबतच तुम्ही इकडला स्प्रिंग बघू शकता. स्प्रिंगमध्ये ऑइल टाकून घ्यायचा जेणेकरून तो जाम होणार नाही. तर हे झालं आपला मेन स्टार्टर बघू शकता आपण. स्टार्टर खूपच आवाज मारत आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी हा वरचा नट खोलून घेतलेला आहे आणि आपल्याला हा पंजा असा अलग काढून घ्यायचा आहे. अलग काढून घेतला की हे बघू शकता. याच्यावरती कसं आहे पूर्ण असा जंग पकडलेला राहतो आणि हे कॉईल साईड. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे घासून घ्यायचं आहे. हे बघू शकता माझं बोट. हे तिन्ही वरचे टर्मिनल घासून घ्यायचे आहे आणि हे पण 3 टर्मिनल चांगल्या तरीकेनं घासून घ्यायचे आहे. सोबतच या पट्ट्या जर नवीन बदलवत असन तुमच्याकडे तर नवीन बदलून घ्यायच्या आहे, नाहीतर राहू द्यायचं आहे. हे थोडं ग्रीस लावून घेतलं. हे बघू शकता. थांबा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देते. हे बघू शकता. हे असं थोडंसं ग्रीस म्हणजे नाहीच्या बरोबरीत लावून घ्यायचं. तुम्ही जर जास्त लावलं तर त्याने मोटर सोडणारच नाही, चिपकूनच राहणार. नाहीच्या बरोबरीतच लावायचं आहे. मला तर या पंजावरती पूर्ण डाऊट आहे म्हणून हा पंजा लावून पाहते. जर हा पंजानी वर्क केला तर ठीक. जास्तच जर आवाज मारत असेल तर हा पंजा वरचा बदलून घ्यायचा आहे. आत्ताच लक्षात घेऊन घ्या. एक तर आपल्याला पट्ट्या हे बघू शकता. याच्यामुळे पण खूप आवाज मारते शेतकरी मित्रांनो. हा नवीनच बदलून घ्यायचा आहे. जर घासघूस करून नसन होत तेव्हा. तर प्रोटॉनचा आहे मित्रांनो. हे बघू शकता. आता चालू बंद करून दाखवते 2-4 वेळा तुम्हाला. आता हा स्टार्टर आवाज मारणार नाही.
कारण की आपण पंजा पण बदलवलेला आहे आणि थोडं थोडं ग्रीस पण लावून घेतलेलं आहे. तर हे बघू शकता आपला मेन तयार झालेला आहे आणि आपलं स्टार्टर पण तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे ग्रिपा लावून घ्यायचे. हे बघू शकता 1, 2, 3 नवीनवाली ग्रिप मी मधात लावून घेतली आहे जेणेकरून आपल्याला आजूबाजूच्या नंतर लावता येते. आपल्याला मेन लावायचा आहे. मेन थोडासा खालीच लावणार आहे आपण. हे बघू शकता. मेन लावून घेतलेला आहे आपण. याला ब्लॅकवाली स्क्रू लागते शेतकरी मित्रांनो. अर्धा इंचीचे हे बघू शकता ब्लॅक स्क्रू. आपण स्टार्टर पण लावून घेतलेलं आहे आणि हे ऑटो स्विच पण. एका ब्लॅक स्क्रूवरती त्याला आपण तिथे साईडला ऑटो स्विचला पण फिट करून घेतलेला आहे. जेणेकरून तो पण खालीवर कुठे हलणार तरी नाही. हे बघू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये वायरिंग कशी करायची, ऑटो स्विच कसा वर्क करतो हे सगळं मी तुम्हाला आता सांगते. तर हे बघू शकता मी वायरिंग करून घेतलेली आहे. हे बघू शकता ही पहिली ग्रीप, ही दुसरी ग्रीप आणि ही तिसरी ग्रीप. याचे कनेक्शन हे 1, 2, 3 हे जे 3 वायर दिसत आहे, हे तिन्ही वायर कुठे लावायचे आहेत तुम्हाला सांगते. हे मेन आहे. मेनच्या ह्या साईडला डाव्या साईडला एक वायर इथे लावायचा आहे, दुसरा इथे पिवळा आणि निळावाला इथे खाली लावायचा आहे. हे झाले आहे ग्रिप मेनपर्यंत कनेक्शन आले आहे. आता मेनमधून जाणारे कनेक्शन हे बघू शकता लाल, पिवळा आणि निळा. हा जो पट्टी केबल आहे हा बघू शकता तुम्ही माझ्या बोटावरती लक्ष द्या. हा डायरेक्ट याच्यामध्ये लावायचा आहे स्टार्टरमध्ये. लाल, पिवळा, निळा. हे बघू शकता लाल, पिवळा आणि निळा. आणि ऑटो स्विचचे पण कनेक्शन कसे लावायचे आहे, जिथे लाल लावला आहे तिथेच लाल, मधात निळा आणि पिवळा वायर साईडला लावून घेतला. हे बघू शकता ऑटो स्विचचा हिरवावाला डाव्या हातावरती लावून घ्यायचा आहे. आरामात बघून घ्या. आणि पांढरावाला वायर बघू शकता कुठे लावला आहे आणि पेन्सिल कलर. ही झाली आहे शेतकरी मित्रांनो आपली पेटी तयार. जर एखादा वायर कुठून निघाला असेल तर उंदराने कातरला असेल तुमच्या पेटीमध्ये, तरी पण आपल्याला सगळ्यात अगोदर वरच्या हे 3 ग्रिपा दिसत आहेत, ते 3 ग्रिपा काढून मेन खाली पाडून त्याच्यानंतरच आपल्याला पेटीला हात लावायचा आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण वायरिंग करून झाली आहे. आता कोणत्याच मेकॅनिकला 17 वेळा बोलवायची गरज पडणार नाही अशी आशा करते. हे बघू शकता आपण ऑटोवरती आहे. ऑटो स्विच पहिलेच आपला आपण मेन ऑन करून दिला आहे. हे बघू शकता लाईट पण ब्लिंक नाही करत आहे. लाईट हिरवा कंटिन्यू चालू आहे. जर हिरवा लाईट जर कमी जास्त होत असेल तर स्टार्टरचे वरचे वायर बदलवायचे आहे. पिवळ्याच्या जागी निळा करायचा, निळ्याच्या जागी पिवळा करायचा आहे. तर हे बघू शकता मोटरमध्ये खूप एअर होता, त्याच्यामुळे सगळ्यात आधी हा असा एअर निघून जातो शेतकरी मित्रांनो. एअर निघाल्याच्या नंतर चांगली मोठी अशी धार येणं चालू होऊन जाते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या बोलीभाषेत म्हणजे मराठी भाषेत मी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असते. तर बघू शकता प्रेशर. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.